नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी मिळतात, पेटी मिळतात, भरपूर जणांना माहिती आहे. परंतु व्यतिरिक्त सुद्धा खूप अशा गोष्टी मिळतात या योजनेमध्ये. ते तुम्हाला माहिती आहे का? आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अजून कोणकोणती योजना आहेत, यामध्ये किती पैसे मिळतात व तुम्हाला अनुदान अर्थसहाय्य किती मिळतं, त्यासोबतच त्यासाठी नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बांधकाम कामगार कोणाला म्हणतात? ते काही बांधकाम जे इमारती आहेत, जे खुदाई काम करण्यासाठी, जी इमारत पूर्ण करण्यासाठी जे कामगार काम करतात व बांधकाम कामगार म्हणतात. आणि त्यांची नोंदणी करता येते, म्हणजेच की योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकतो. उदाहरणार्थ कोणकोणते कामगार असतात, जसं की खुदाई कामगार असतील, सेंटरिंग कामगार असतील, गवंडी कामगार असतील, फिटिंग करणारे, फरशी बसवणारे, इलेक्ट्रिक फिटिंग करणारे, पेंटिंग काम करणारे असतील, फर्निचर बसवणारे असतील किंवा सुतारकाम करणारे असतील, फॅब्रिकेटर असतील, वेल्डिंग काम करणारे असतील, म्हणजे सर्व असंघटित कामगारांसाठी ही योजना आहे. ही गोष्ट म्हणजेच की सगळ्या पहिल्यांदा लक्षात घ्या, या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक लागतात. प्रथम तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. नियोक्त्यांची म्हणजेच की काही इंजिनियर असेल, जे काही ठेकेदार असेल, गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शन असेल, तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे की 90 दिवसाचं जर तुम्ही त्यांच्याकडं काम केलेलं असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे. व ग्रामसेवकाकडून सुद्धा 90 दिवसाचं काम केलेल्यांचं तुम्हाला प्रमाणपत्रे लागणार आहे. जे काही अधिकारी असतील त्यांचे सुद्धा तुम्हाला 90 दिवसाचं काम केलेल्यांचं प्रमाणपत्र व त्यावरती सही त्यांची लागणार आहे. ऑनलाईन जे काही फॉर्म आहे तो भरता येतो. त्यांच्यानंतर आधार कार्ड आहे, मतदान कार्ड हवं आहे, रेशन कार्ड हवं आहे, पासबुकची झेरॉक्स, अशा पद्धतीने ही कागदपत्रे तुमच्याकडे असायलाच हवी. बांधकामाचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. चॅनलवरती व व्हिडिओवरती पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहेत मी, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. बांधकाम कामगारांना कोणकोणत्या महत्त्वाच्या अशा योजना मिळतात तर ते समजून घ्या. पहिलं आहे की बांधकाम कामगारांना स्वतःची जे काही लागणारे साहित्य आहे, जसं खरेदीसाठी 3 वर्षातून एकदा 5,000 किंवा 50,000 मिळतात. जो कोणी बांधकाम कामगार असेल, त्यांचं लग्न झालं असेल, ते पहिलं लग्न त्यांचं करायचं असेल तर त्या खर्चासाठी 30,000 रुपये मिळतात. बांधकाम कामगारांचं लग्न झालं नसेल, आता त्यांचं लग्न करायचं असेल तर 30,000 रुपये मिळणार. बांधकाम कामगारांचं जर लग्न झालं असेल व त्यांना अपत्य दर 2 मुलापर्यंत खर्च मिळतो. कसा असतं, जेणेकरून एक नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपये मिळतात. बांधकाम कामगाराची जी काही बायको आहे तिला नैसर्गिक प्रसूतीसाठी म्हणजेच की नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपये मिळतात. शस्त्रक्रिया म्हणजेच की सिझरिंग झाली तर 20,000 रुपये मिळतात. त्यानंतर बांधकाम कामगारांच्या मुली विवाहासाठी 51,000 रुपये मिळतात. बांधकाम कामगार जे आहेत, जे कोणी असेल त्यांची मुलगी विवाह असेल म्हणजे तिचं लग्न करायचं असेल तर 51,000 रुपये मिळतात. लक्षात ठेवा, बांधकाम कामगारांची जी मुलं मुली आहेत त्यांच्या जास्तीत जास्त 2 पाल्यास प्रत्येक वर्षी पैसे मिळतात. जसं की पहिली असेल ते 7वी असेल म्हणजेच की 2 स्त्री असेल, प्रत्येक वर्षाला स्कॉलरशिप ही त्यांना मिळत असते. आणि 8वी ते 10वी जर असेल तर त्यांना 5,000 रुपये वर्षाला स्कॉलरशिप मिळत असते. 11वी ते 12वी असेल तर त्यांना वर्षाला 10,000 रुपये स्कॉलरशिप मिळत असते. पहिलंच की म्हणजेच की 20,000 रुपये किंवा मिळतात, किंवा पदवीसाठी म्हणजेच की ग्रॅज्युएशनसाठी त्यांना 20,000 रुपये मिळतात. अभियांत्रिकी पदवीसाठी 6,000 रुपये म्हणजेच की 60,000 रुपये, वैद्यकीय मेडिकलसाठी 1,00,000 रुपये, MSTIT जर शिक्षण घ्यायचं असेल तर MSTIT करायचं असेल तर पैसे सुद्धा मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एका मुलीच्या जन्माच्या नंतर जर बांधकाम कामगाराला एक मुलगी झाली आणि त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया जे आपण ऑपरेशन म्हणतो, जर ते केलं असेल तर मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1,00,000 रुपये येथे मुदत बंद ठेव म्हणून ठेवले जातात. त्यानंतर बांधकाम कामगारांना कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपये अनुदान म्हणजेच अर्थसहाय्य सुद्धा दिले जातात.
त्यांच्यासाठी वेगवेगळे फॉर्म जे आहेत ते तुम्हाला भरावे लागतात. बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्र अंतर्गत उपचारासाठी 6,000 रुपये सुद्धा दिले जातात व शकतात. बांधकाम कामगारांचे अपंगत्व जर आलं असेल तर 2 लाख रुपये अर्थसहाय्य सुद्धा मिळते. बांधकाम कामगारांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी 10,000 रुपये सुद्धा मिळतात. बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला तर विधवा पत्नीस किंवा पतीस प्रत्येकी वर्षाला सलग 5 वर्ष जर पाहिलं तर 24,000 रुपये अर्थसहाय्य मिळत असतं. बांधकाम कामगारांचा जर कामावरती असताना मृत्यू झाला तर 5 लाख रुपये अर्थसहाय्य मिळत असतं. घर बांधायचं असेल तर 4 लाख रुपये, 5,000 रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून व 2 लाख रुपये कल्याणकारी मंडळाचे 2 लाख रुपये प्रकारे असे अनुदान हे मिळत असतं. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या महात्मा ज्योतिबा फुले काही कार्ड आहे ते 5 लाख रुपयापर्यंत उपचार सुद्धा दिला जातो. प्रकारच्या सर्व काही ज्या योजना आहे ह्या योजना प्रत्येक ऑनलाईन फॉर्म असतो आणि ऑनलाईन फॉर्म तुम्ही बांधकाम कामगार तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरू शकतात. तुम्हाला अगोदर बांधकाम कामावरची नोंदणी करावी लागते व नोंदणी कशी करायची, फॉर्म कसा करायचा, मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद.